आपण घरी शिरा बनवतो आणि तो शिरा म्हणूनच आपण खात असतो. परंतु तोच शिरा जेव्हा आपण देवाच्या समोर ठेवतो, तेव्हा त्याला प्रसाद म्हटलं जातं. शिरा म्हणत नाही आपण. का? कारण तो देवाच्या समोर आपण देवाला नैवेद्य म्हणून दाखवलेला असतो. परंतु हा जो प्रसाद असतो, तो आपण घेताना म्हणा किंवा आपण दुसऱ्याला देताना खूप काळजी घ्यायची असते. म्हणजे आपण जेव्हा प्रसाद दुसऱ्याला देत असतो ना, तेव्हा तो खाली पडता कामा नये. तसेच आपण जेव्हा स्वतः प्रसाद जो घेत असतो, तेव्हा सुद्धा तो प्रसाद चुकूनही खाली पडता कामा नये. एवढी काळजी मात्र घेतलीच पाहिजे. कारण हा जो प्रसाद आपल्याला मिळत असतो, तो प्रसाद म्हणजे देवाने दिलेला एक आशीर्वादच असतो आणि तो आशीर्वाद कुठेही सांडू देता कामा नये, असं मला तरी वाटतं. आणि म्हणूनच प्रसाद देताना किंवा घेताना तो खाली सांडला गेला नाही पाहिजे, चुकून सुद्धा, याची मात्र प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.